विद्यालयीन खेळातूनच नॅशनल खेळाडू घडतात. इंटरनॅशनल रग्बी खेळाडू आणि महाराष्ट्र टीम प्रशिक्षिका नीलम पाटील यांचं प्रतिपादन. बळीराजा करिअर अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवाला झाला प्रारंभ. विद्यालयीन खेळ मुलांच्या मनात खेळाविषयी आवड निर्माण करतात आणि यातूनच नॅशनल खेळाडू घडतात असं प्रतिपादन इंटरनॅशनल रग्बी खेळाडू आणि महाराष्ट्र टीम प्रशिक्षिका नीलम पाटील यांनी केलं. बळीराजा करिअर अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेज गंगापूरच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या क्रीडा महोत्सवाची सुरुवात गारगोटी येथून क्रीडा ज्योत आणून करण्यात आली. मडिलगे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गंगापूर येथील चौकात पूजन करून क्रीडा ज्योत अकॅडमी आणण्यात आली. दीप प्रज्वलन आणि शिवप्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व स्पर्धक, विद्यार्थी, शिक्षक, पंच यांच्या क्रीडा शपथेनंतर प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात झाली. यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील तरुणांना प्रोत्साहित करणाऱ्या संस्थांची संख्या समाजात कमी असून त्याची कमतरता या अकॅडमीनं पूर्ण केली आहे. अल्पावधीतच 666 मुलं मुली आर्मी, पोलीस आणि इतर सैन्य दलामध्ये भरती करून या अकॅडमीने नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. इथं मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मार्गदर्शनाचा लाभ प्रामाणिकपणे करून घेतला तर तो विद्यार्थी आपल्या आयुष्याच्या वळणावर पूर्णपणे यशस्वी होईल. याच्या सोबतच खेलो इंडियाच्या कबड्डीचा महाराष्ट्राचा कर्णधार वैभव राभाडे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, रिले या सांघिक खेळाची तर 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटर रनिंग आणि गोळाफेक, थालीफेक, भालाफेक या वैयक्तिक खेळाची माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी स्वाती तिळवले, प्रियंका बेनके, निवेदिता देसाई, पंकज पाटील या सैन्य आणि पोलीस दलात भरती झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमृत जाधव पाटील, अध्यक्षा केतकी जाधव पाटील, सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दयाली पाटील यांनी केलं. प्रास्ताविक अमित साठे यांनी केलं तर आभार सचिन केणे यांनी मानले.